शानवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लठ्ठपणा, मधुमेह आणि हायपोथायरॉइडिझम यावर यशस्वी उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अश्विनी गायकवाड। डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार। तर चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत। गेल्या 23 वर्षांपासून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत। त्यांची हॉस्पिटल्स मुंबईमध्ये बांद्रा, पुणे, वसई इथे आहेत। संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येतात। याशिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजाह, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येतात। डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतातील त्यांच्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत। डॉक्टर अश्विनी यांना 2025 मध्ये इंडिया एक्सलेंट वेट लॉस डॉक्टर हा अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आला। डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा सेव्ही वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आला। तसेच माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते देखील डॉक्टरांना सन्मानित करण्यात आलेला आहे। डॉक्टर MD मेडिसिन आहेत। लठ्ठपणा व संबंधित आजार यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे। याशिवाय डॉक्टर अश्विनी गायकवाड या मधुमेह व संबंधित आजार, PCOD, हायपोथायरॉइडिझम आदींवरती उपचार करण्यात विशारद आहेत। त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्सी, योगा, क्रॅश डायटिंग करण्याची गरज नाही। डॉक्टरांच्या औषधांनी टाइप 2 डायबिटीस रिव्हर्स होतो। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, सगळ्यात आधी महत्त्वाचं ते म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोम हा आजार खूप जणांमध्ये दिसतो आपल्याला। नेमका हा आजार काय? मेटाबॉलिक सिंड्रोम हा एक आजार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतो। सध्या भारतामध्ये 30% भारतीय मेटाबॉलिक सिंड्रोम ह्या आजारासोबत जगत आहेत। मेटाबॉलिझम सिंड्रोम म्हणजे काय, तर हा शरीराला मिळणारा एक वॉर्निंग साइन आहे, जो आपल्याला सांगतो की आता तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे। मेटाबॉलिझम म्हणजे काय, म्हणजे चया अपचय क्रिया। तर ही चया अपचय क्रिया काय असते की आपण जे काही खातो तर त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ती ऊर्जा शरीराच्या वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते। पण मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये काय होतं की आपण जे काही खातोय तर त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही, तर ते फॅटच्या रूपामध्ये स्टोअर केलं जातं आणि त्यातूनच मग सुरुवात होते ती लठ्ठपणा, डायबिटीज, BP आणि थायरॉइड इम्बॅलन्स किंवा PCOD यासारख्या आजारांची। मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे शरीरामध्ये एकत्र दिसणाऱ्या काही धोकादायक समस्या ज्या मिळून आपल्याला हृदयविकार, मधुमेह किंवा स्ट्रोक यासारख्या समस्यांना वाढवतात। सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी 3 समस्या जर दिसत असतील तर त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम ह्या आजाराची सुरुवात झाली आहे असं समजा। पहिलं, पोटावरच्या चरबीचा घेर वाढणे, डायबिटीज, हाय ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉलचं अतिरिक्त प्रमाण आणि HDL ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, ही याची मात्रा शरीरात कमी होणं। ह्या 5 लक्षणांपैकी जर 3 लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम हा आजार झालेला आहे असं समजा। आणि या आजारांचं मेन कारण काय आहे तर चुकीचा आहार, असंतुलित आहार, चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा वाढता स्ट्रेस, हे सगळे घटक ह्या मेटाबॉलिक सिंड्रोमला निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात। आणि हे इतकं धोकादायक आहे की हे सगळे फॅक्टर एकमेकांना वाढवतात। जसं ओबेसिटी डायबिटीजला वाढवतो, डायबिटीज हार्ट अटॅकला वाढवतो, BP आणि कोलेस्ट्रॉल मिळून स्ट्रोकची रिस्क जास्त प्रमाणामध्ये वाढवतो आणि हे सगळे आजार एकत्रितपणे शरीरावरती अटॅक करतात आणि त्यामुळे मग पेशंटला फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, डायबिटीज, किडनी फेल्युअर यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं। पण गुड न्यूज आहे या ठिकाणी की जर तुम्ही वेळेवर लक्ष देत असाल, जर तुमचं वेट वेळेवर कमी होत असेल, तुमचा डायबिटीज कम्प्लिटली रिव्हर्ट होत असेल, तुमचं BP कम्प्लिटली नॉर्मल होत असेल, कोलेस्ट्रॉल नॉर्मल होत असेल, तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोमला कम्प्लिटली रिव्हर्स करू शकता। होय, मेटाबॉलिक सिंड्रोम हा कम्प्लिटली रिव्हर्स होणारा आजार आहे। फक्त तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करताय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। अगदीच। आणखी एक महत्त्वाचं याच विषयाला धरून की लठ्ठपणा जो आपण म्हणतोय अगदी कॉमन आहे सगळ्यांमध्ये, तरी सुद्धा मग तो इतका डेंजरस काय? लठ्ठपणा आपण आत्ताच बघितलं की मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यावेळेला असतो तर त्यावेळेला लठ्ठपणा अशा पेशंट्समध्ये बघायला मिळतो आणि लठ्ठपणा म्हणजे नुसतं वजन वाढणं नाही। ओबेसिटी इज अ डिसीज। लठ्ठपणा हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये फॅट जमा व्हायला लागतं आणि हे फॅट शरीरामध्ये काही इन्फ्लॅमेटरी चेंजेस घडवून आणतं
आणि वजन जर वेळेत कमी झालं नाही तर अशा पेशंट्सला भविष्यामध्ये बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, गुडघ्यांमध्ये गॅप, मणक्यांमध्ये गॅप, व्हेरिकोज वेन्स आणि 13 प्रकारच्या कॅन्सरची रिस्क वाढते. त्यामुळे लठ्ठपणा, वाढलेलं अतिरिक्त वजन हे वेळेत कमी होणं खूप गरजेचं आहे. अगदीच. डॉक्टर, वजन कमी होणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हटलात, पण वजन कमी झाल्यानंतर, वेट कमी झाल्यानंतर लाईफ कशी बदलते? हा खूप छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलाय, कारण TV9 चे जेवढे प्रेक्षक आज हा प्रोग्राम बघतायत त्यांना बरेचसे पेशंट त्यापैकी ओव्हरवेट आहेत आणि ओव्हरवेटला, वाढलेल्या वजनाला खूप लाईटली घेतलं जातं बऱ्याच वेळेला. पण वजन जर तुमचं तुमच्या उंचीनुसार येत असेल, वजन जर कमी होत असेल तर लाईफस्टाईल 360 डिग्रीने चेंज होते पेशंटची. पेशंटचं आयुष्य 10 ते 15 वर्षांनी वाढतं. ओबेसिटीमुळे जेवढे आजार होतात त्याची रिस्क तुमच्या आयुष्यातून निघून जाते आणि पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो, एनर्जी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंट सोशल लाईफ ही व्यवस्थितपणे हॅपीली जगू शकतो. अगदीच. डॉक्टर, वजन कमी करणं हे किती गरजेचं आहे आणि आजकाल बघतोय आपण लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे, जसं तुम्ही म्हटलेलं आहे. आपण बरंच जंक फूड खाल्लं जातं आपल्याकडून किंवा आपण रोज व्यायाम न करणं अशा सगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. पण वजन कमी करणं तितकंच गरजेचं आहे. मग कनकवेदामध्ये वजन कमी करण्यासाठी कोणते उपचार केले जातात? कनकवेदामध्ये वेट कमी करण्यासाठी जे उपचार पद्धती आहे ही एक रिसर्च बेस्ड प्रोग्राम आहे, ज्यामध्ये वजन कमी करण्यासाठी पेशंटला कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, योगा, ॲरोबिक, झुंबा, पॉवर योगा, क्रश रायटिंग, इंटरमिटंट फास्टिंग किंवा फास्टिंग करण्याची गरज नाहीये. यामध्ये फक्त तुम्हाला औषधं घ्यायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो नित्यक्रम आहे तो तसाच ठेवायचा आहे. इव्हन तुमचा आहार सुद्धा तोच ठेवायचा आहे. तोच आहार ठेवून ज्या वेळेला आपण वजन कमी करू त्यावेळेला ते वेट कमी होईल आणि फ्युचरमध्ये सस्टेन राहील. बऱ्याच वेळेला आपण काय बघतो की पेशंट डायटिंग करतात, जिम करतात आणि आणि तात्पुरतं वेट कमी होतं, पण जसंच ते सोडतात त्यानंतर वजन दुप्पट वाढतं. ते आयुष्यभर सस्टेन राहत नाही. पण या ठिकाणी तसं नाही होत. तुम्ही नॉर्मल तुमचं जे आहार आहे, तुमचा आहार हा लहानपणापासून जो आहार आहे तो तेवढाच राहणार आहे आणि ते जेवण, तो आहार घेता घेताच वेट कमी झालं पाहिजे. त्याच वेळेला तुमचं वजन फ्युचरमध्ये सस्टेन राहू शकतं. आणि कनकवेदामध्ये आपण तेच करतो की तुमचं जे नॉर्मल रुटीन आहे ते तसंच ठेवतो आणि त्याच्यासोबत फक्त औषधांची जोड देतो आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 8 दिवसानंतर तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसायला वजनामध्ये सुरुवात होते. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात. मिसेस विशाखा यांचं वजन हार्मोनल इम्बॅलन्समुळे 102 किलोपर्यंत पोहोचलेलं होतं. आपल्याकडे येण्याच्या आधी ह्या पेशंटने जिम केलंय, डायटिंग केलंय, सगळं काही करून झालंय, पण वजन टेम्पररी कमी व्हायचं सोडलं की पुन्हा वाढायचं. पण आपल्याकडे ज्या वेळेला त्यांनी उपचार घेतले त्यावेळेला त्यांचं वजन 102 वरून 50 किलोपर्यंत पोहोचलं, म्हणजे 52 किलो वजन कमी झालेलं आहे आपल्या उपचारांनी. मिसेस निकिता यांचं वजन 84 किलोपर्यंत पोहोचलेलं होतं. या पेशंटने सुद्धा जिम, योगा, डायटिंग बरेचसे प्रकार केले. टेम्पररी वेट कमी व्हायचं सोडलं की वजन पुन्हा वाढायचं. आपल्याकडे ज्यावेळेला त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेला त्यांचं वजन 84 किलो होतं. आताही त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्यांचं वजन आता 64 किलो झालेलं आहे. ते आपण या ठिकाणी बघतोय. अश्विनी यांचं वजन 90 किलोपर्यंत पोहोचलेलं होतं. आपल्याकडे उपचारांनी त्यांचं वजन 50 केजी म्हणजे 40 किलो वजन खूप आरामामध्ये सहज त्यांचं डेली रुटीन फॉलो करता करता त्यांनी हे त्यांचं 40 किलो वेट कमी केलेलं आहे. आणखी एक पेशंट आपण या ठिकाणी बघतोय ज्यांचं वजन 100 किलो होतं. आपल्याकडे उपचार केल्यानंतर त्यांचं वजन 50 केजी पर्यंत पोहोचले, म्हणजे साधारणतः एक 50 केजी वजन डेली रुटीन ठेवून त्यांनी कमी केलेलं आहे. 104 किलो असलेले वजनाचे हे पेशंट आपल्याकडच्या उपचारांनी 60 केजी पर्यंत पोहोचलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अशाच काहीच पेशंटची व्हिडिओ टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. कनकवेदामध्ये उपचार घेऊन अनेक रुग्णांनी आपलं वजन कमी केलेलं आहे. अशा काही रुग्णांचं मनोगत ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अश्विनी शिंदे. मी मुंबई येथे राहते. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले, लाईक जिमिंग केलं, डायटिंग केलं, बट माझं वजन कमी नाही झालं. मग नंतर मी मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला एकदा TV वर. मग त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरू केली त्यांची. माझं वजन तेव्हा 90 किलो होतं आणि 4 महिन्यामध्ये माझं वजन 20 किलो कमी झालेलं आहे, कोणतेही सर्जरी, डाएट किंवा जिम न करता. थँक्स टू कनकवेदा. हाय, मी निकिता. मी बेळगाववरून आले. मी कनकवेदाला ह्यासाठी आले कारण माझं वेट खूप जास्त होतं. मी जेव्हा इकडे आले तेव्हा माझं वजन 84 किलो होतं आणि माझं वजन आता 64 केजी आहे.
म्हणजे माझं 20 किलो वजन कमी झालं आहे विदाऊट एनी क्रॅश डायटिंग, विदाऊट जिम. तर खूप इझिली मला वाटते की हे वजन कमी झालं आहे आणि ऑल थँक्स टू कनकवेदा. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून अजून जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. TV9 मराठी एकमेव. मला जॉईंट पेन सुरू झाला होता. कणिक मळू शकत नव्हते, स्वयंपाक करू शकत नव्हते, बसताना उठतानाही त्रास होत होता. अमृत नोनी आर्थोप्लेस घेतल्यापासून मला नवचैतन्य जाणवल्यासारखं झालेलं आहे. मला अवलंबून राहावं लागत नाही. हे ट्राय करून बघा की तुम्हालाही फरक जाणवेल. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. तुझ्या चक्कर मध्ये आले, नाहीतर माझा माठ तर सोड ना जुना माठ. हे बघ माझा स्मार्ट. पण सुट्ट्यामध्येही सुटसुटीत सेव्हिंग्स. साखर 9 रुपये म्हणजे संपूर्ण पैसे वसूल. चहा पिणार व्हेरी संपूर्ण पैसे वसूल म्हणून स्मार्ट बाजार आहे सगळ्यात कूल. रिया, अनन्या, केमिस्ट्रीच्या नोट्स दे ग. मला काय मिळणार? तू म्हणशील ते. एक चहा होऊन जाऊ दे. उद्या सकाळी नक्की. नोट्सही उद्या सकाळी नक्की. फाईन डूड. एक चहा त्यांच्यासाठी ज्यांना चहा लागतो कधीही कुठेही. TV9 मराठी एकमेव. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण लठ्ठपणा, मधुमेह आणि हायपोथायरॉइडिझम यावरती यशस्वी उपचार या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अश्विनी गायकवाड. डॉक्टर, हायपोथायरॉइडिझममुळे देखील वजन वाढतं, तर त्याबद्दल काय सांगाल? हायपोथायरॉइडिझममुळे डेफिनेटली पेशंटचं वजन खूप झपाट्याने वाढतं. सध्या जगभरामध्ये 5% लोक हे हायपोथायरॉइडने ग्रस्त आहेत. त्यापैकी भारताची संख्या जर आपण बघितली तर भारतामध्ये 10% लोक हे थायरॉइडच्या आजारासोबत जगत आहेत. आणि स्त्रियांमध्ये हायपोथायरॉइडिझम हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. महिलांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना स्ट्रेस जास्त असतो, हार्मोनल इम्बॅलन्स असतं, त्यामुळे हायपोथायरॉइडिझम महिलांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधी थायरॉइड मध्ये एक्झॅक्टली काय होतं हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊयात. आपल्या गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची साधारणतः 25 ते 40 ग्राम वजनाची एक एंडोक्राईन ग्रंथी असते. तिचं काम असतं शरीरामध्ये T3 आणि T4 सिक्रेट करणं, आणि तिला कंट्रोल करत असतं TSH, ज्याला आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं देखील म्हणतो. त्याला कंट्रोल करत असतो आपल्या ब्रेनमध्ये असलेली पिट्युटरी ग्रंथी. जर काही अडथळे निर्माण आले थायरॉइड ग्रंथीमध्ये, त्याचं फंक्शन जर डिस्टर्ब झालं तर त्या ठिकाणी थायरॉइड ग्लँड व्यवस्थित काम करत नाही. त्यावेळी तिथे T3 आणि T4चं सिक्रेशन कमी प्रमाणात होतं आणि TSHचं प्रमाण जास्त त्या ठिकाणी वाढतं. आणि हीच सिच्युएशन आपल्याला पेशंटच्या ब्लड रिपोर्टमध्ये बघायला मिळते. तर याच्यामध्ये काय होतं की थायरॉइडच्या केसेसमध्ये वजन हळूहळू वाढायला लागतं आणि थायरॉइड जर वेळीच रिव्हर्स झाला नाही तर याचे साईड इफेक्ट्स जर आपण बघितले तर वेट खूप झपाट्याने वाढतं, इन्फर्टिलिटी ज्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो, किंवा रिपीटेड अबॉर्शन, डिप्रेशन आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांना थायरॉइड पेशंटला सामोरं जावं लागू शकतं. थायरॉइड हा पूर्णपणे रिव्हर्ट होणारा आजार आहे, पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेत असताल तर. आपण काही हायपोथायरॉइड पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात की त्यांचं कशा प्रकारे वजन कमी झालेलं आहे आपल्या ट्रीटमेंटने. मिसेस भारती यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. त्यांचं वजन 87 किलो पर्यंत पोहोचलेलं होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. हे वजन त्यांचं कमी झालं, सोबत त्यांच्या थायरॉइडमध्येही त्यांना फरक जाणवला. मिसेस शिल्पा यांना सुद्धा हायपोथायरॉइडिझम असल्यामुळे त्यांचं वेट पुट ऑन झालेलं होतं. 80 किलो वजन त्यांचं पोहोचलेलं होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं 30 किलो वजन साधारणतः कमी झालेलं आहे. मिसेस सीमा हे सुद्धा एक हायपोथायरॉइडचे पेशंट आहेत. हायपोथायरॉइडिझममुळे त्यांचं वेट वाढलेलं होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं वजन 79 kg पर्यंत 79 वरून ते 57 वरती पोहोचलेले आहेत. मिसेस सारिका यांचं वजन 90 किलो होतं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 kg, म्हणजे हायपोथायरॉइड असताना सुद्धा त्यांचं वजन 40 किलो हे कमी झालेलं आहे. यामधल्याच काही पेशंटचे टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. नमस्कार, माझे नाव भारती हरीश बोराडे, मी पुणे येथे राहते. 4 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइडिझमचा आजार डिटेक्ट झाला व मला माझ्या डॉक्टरांनी थायरोनॉम 25 mg ची गोळी सुरू केली व त्यावेळेस मला डॉक्टरांनी असे सांगितले की तुम्हाला ही गोळी कायमस्वरूपी घ्यावी लागेल. त्यावेळेस मी खूप घाबरलेली होते, काही केल्या मला काही कळत नव्हते. एके दिवशी मी TV वर अश्विनी मॅडम यांचा कार्यक्रम पाहिला व त्यांच्याशी कन्सल्ट करून कनकवेदामध्ये मी ट्रीटमेंट सुरू केली
बघता बघता काही दिवसांमध्ये माझे 30 किलोनी वजन कमी झाले व माझा हायपोथायरॉइडिझमचा त्राससुद्धा कमी झाला व आत्ता गेली 6 महिने माझी गोळीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे व माझे रिपोर्टसुद्धा सर्व नॉर्मल येत आहेत. मला काही त्रास होत नाही. आय एम सो हॅपी थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी गायत्री नागपूर येथे राहते. मला 2014 मध्ये हायपोथायरॉइडिझमचा आजार झाला होता. माझ्या एका नातेवाईकांनी मला कनकवेदाविषयी रेफरन्स दिला आणि मी कनकवेदामध्ये डॉक्टरांना ऑनलाईन कन्सल्ट केला आणि उपचार पण सुरू केले आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी 1 वर्ष पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि एवढे दिवस होऊन म्हणजे पूर्ण या दिवसामध्ये माझा पूर्ण आजार बरा झाला आणि 4 वर्षापासून मी कोणतीही औषध घेत नाही आहे आणि जेव्हा जेव्हा मी टेस्ट करते, थायरॉइड टेस्ट करते, तेव्हा माझी टेस्ट नॉर्मल येते. आता मला इतकी खुशी होते की माझा हा आजार पूर्णपणे बरा झाला. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी सारिका आहे. मी मुंबई ठाणे येथे राहते. मला हायपोथायरॉइडचा त्रास होता. तो डिलिव्हरीनंतरच डिटेक्ट झाला. त्याच्यातून माझं वजन 90 किलोपर्यंत गेलं होतं. माझं वजन काही केलं कमी होत नव्हतं. मी खूप उपवास केले, डायटिंग केलं, एक्सरसाइज केली, पण माझं वजन काही केलं कमी होत नव्हतं. शेवटी माझी नणंद हिच्याकडनं मला कनकवेदाचा रेफरन्स भेटला. तिने तिचे 30 किलो वजन कनकवेदा येथे कमी करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. तिच्या रेफरन्सचं मी तिथे गेले. अवघ्या 5 महिन्यातच माझे वजन जवळजवळ 29 किलो इतके कमी झाले आणि माझा थायरॉइड रिपोर्टही नॉर्मल आला. थँक्स टू कनकवेदा. डॉक्टर, थोडं डायबिटीस बद्दल सुद्धा मला विचारायचं आहे. डायबिटीसला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, तर ते नेमकं का आणि तो रिव्हर्सल आहे का, पूर्णपणे बरा होऊ शकतो का? खूप छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. कारण डायबिटीजला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, पण आपण एका डायबिटीजमध्ये एक्झॅक्टली शरीरामध्ये काय होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे समजून घेऊयात. आपण जे काही अन्न ग्रहण करतो तर ते स्टमकमध्ये गेल्यानंतर, आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं आणि ते ग्लुकोज ब्लडमध्ये मिक्स होतं. ॲट द सेम टाइम पॅन्क्रिया, ज्याला आपण स्वादुपिंड असं म्हणतो, तर तो स्वादुपिंड इन्सुलिन रिलीज करतो आणि ब्लडमध्ये ज्यावेळेला हे ग्लुकोज एंटर होतं आणि इन्सुलिन एंटर होतं, दोघंही ज्यावेळेला ब्लडमधून ट्रॅव्हल करतात, तर ज्यावेळेला हे इन्सुलिन नामक चाबी सेलच्या दारावरती लागते, तो दरवाजा ओपन होतो आणि ही ग्लुकोज आतमध्ये एंटर करते आणि ही ग्लुकोज मग आपल्याला एनर्जीच्या रूपामध्ये आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी आपण वापरू शकतो. पण डायबिटीजमध्ये नेमकं काय होतं की पॅन्क्रियाचं फंक्शन डिस्टर्ब होतं. पॅन्क्रियाचं फंक्शन डिस्टर्ब झाल्यामुळे तुम्हाला जेवढ्या इन्सुलिनची गरज आहे शरीराला, तेवढं इन्सुलिन शरीरामध्ये तयार होत नाही आणि म्हणून आपल्याला गोळीच्या माध्यमातून किंवा इन्सुलिनच्या इंजेक्शनच्या माध्यमातून ते इन्सुलिन आपण घेत असतो आणि शरीराची इन्सुलिनची गरज भागवत असतो. आता हा जो डायबिटीज आहे, डायबिटीज सुरुवातीला कुठल्याच प्रकारची लक्षणं डायबिटीज पेशंटमध्ये दिसत नाही. आता सध्या बरेचसे पेशंट प्री डायबिटिक झोनमध्ये आहेत किंवा डायबिटिक झोनमध्ये आहेत, तर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत. पण हळूहळू जेव्हा डायबिटीज तुम्हाला डिटेक्ट होतं, तुम्ही प्री डायबिटिकमध्ये आहात किंवा डायबिटिक आहात, पण शरीरावरती जे व्हायटल ऑर्गन आहेत त्यावरती सेल्युलर लेवलला डॅमेज मात्र आतमध्ये सुरूच असतं. डायबिटीज जर वेळेवर कंट्रोल झाला नाही तर पेशंटला फ्युचरमध्ये डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे अंधत्व येऊ शकतं, किडनी डॅमेज होते, डायलिसिसची गरज पडू शकते, हार्ट अटॅकची रिस्क या डायबिटिक पेशंटला सर्वात जास्त वाढते. त्यामुळे डायबिटीज जर असेल तर डायबिटीज हा पूर्णपणे रिव्हर्ट होणारा आजार आहे. डायबिटीज टाईप 2 पर्टिक्युलरली पूर्णपणे 100% रिव्हर्ट होतो. रिव्हर्ट होणे याचा अर्थ की तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि डायबिटीज जर पूर्णपणे बरा होत असेल तर तुमचे होणारे डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन आपण या ठिकाणी टाळू शकतो आणि पेशंट पुन्हा त्याचं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. कारण आफ्टर ऑल प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्याला तुम्ही व्यवस्थित कसं ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आपल्याकडे जे डायबिटीजचे पेशंट येतात टाईप 2 डायबिटीज, तर टाईप 2 डायबिटीज त्यांचा पूर्णपणे बरा होतो. पेशंटचे इन्सुलिनचे इंजेक्शन्स कमी होतात, त्यांचे टॅबलेट्स जे असतात डायबिटीजचे ते सुद्धा पूर्णपणे बंद होतात
आपण आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्या डायबिटीजची ट्रीटमेंट जी करतो त्यामध्ये फक्त मेडिसिन्स दिले जातात आणि त्यांचा डायबिटीज टाईप 2 हा त्यांना रिव्हर्ट होण्यासाठी मदत होते. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात. मिसेस समृद्धी यांचं वजन 75 किलो होतं, त्यांना डायबिटीजचा त्रास होता. आपल्याकडे आल्यानंतर त्यांनी डायबिटीज आणि वेट अशा दोन्ही प्रकारच्या ट्रीटमेंट त्यांनी घेतल्या. त्यांचं वजन 25 किलोने कमी झालं, शिवाय त्यांचा डायबिटीज सुद्धा बऱ्यापैकी कमी झाला. मिसेस स्वामी यांचं वजन 90 किलो होतं, त्यांचं वजन नंतर 52 kg झालंय, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अशाच डायबिटीज पेशंटचे काही टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. ऐकूयात काही रुग्णांचे मनोगत. मी डॉक्टर रवींद्र कोलते, मी आय सर्जन आहे. मला 2019ला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ताबडतोब कनकवेदाची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज माझा डायबिटीस रिव्हर्ट झाला आहे आणि माझी ब्लड शुगर, फास्टिंग BP दोन्ही अत्यंत नॉर्मल येत आहेत, थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी निलेश पंडित. बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी बोरिवली वेस्ट मुंबई येथे राहतो. गेले 10 वर्ष मला डायबिटीज आहे. मला एका डॉक्टरांनी कनकवेदाचा मला रेफरन्स दिला आणि मी 1.5 वर्षापासून कनकवेदामध्ये ट्रीटमेंट घेतो आहे डायबिटीजसाठी. आणि 1 वर्षानंतर मला चांगला इफेक्ट जाणवू लागला आणि माझं आता डायबिटीज एकदम कंट्रोलमध्ये आहे. मला गोड खाण्याची खूप सवय असल्यामुळे अधूनमधून मी गोड पण खातो, पण सध्या माझं डायबिटीज गोड खाऊनही कंट्रोलमध्ये आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच कनकवेदा. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र तारू, मुंबई येथे राहतो. मी अदानी इलेक्ट्रिकमध्ये अधिकारी म्हणून काम करतो. 2019मध्ये मला टाईप 2 डायबिटीज डिटेक्ट झाला. मी ताबडतोब कनकवेदामध्ये ट्रीटमेंट सुरू केली. माझा डायबिटीज पूर्णपणे बरा झाला आहे. आता मी गोड खाऊन सुद्धा माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे. थैंक्स टू कनकवेदा. नमस्कार, मैं किशन करमचंदानी मुंबई बांद्रा में रहने वाला हूँ. मुझे डायबिटीज़ डिटेक्ट हुई थी लास्ट ईयर और मैंने कनकवेदा में अप्रोच किया था और ट्रीटमेंट के बाद अब डायबिटीज़ कंट्रोल में है, थैंक्स टू कनकवेदा. आताच आपण काही रुग्णांचे मनोगत ऐकले. मंडळी, तुम्हालाही जर लठ्ठपणा, मधुमेह किंवा हायपोथायरॉइडिझमचा त्रास असेल तर कनकवेदाला नक्की भेट द्या. त्या ठिकाणी 20 एप्रिल पर्यंत फ्री कन्सल्टेशन आहे, त्यामुळे कनकवेदाला नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.